भिवंडी तालुका ग्राम पंचायत रहनाल में महिलाओं के सशक्तिकरण का भव्य आयोजन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान के तहत हल्दी कुंभ समारोह में उमड़ा। महिलाओं का सैलाब। भिवंडी के रहनाल ग्राम पंचायत परिसर अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान एवं महिला सशक्तिकरण अभियान के तहत मंगलवार 3 फरवरी 2026 को शाम 4 बजे आगरी समाज हॉल चरनीपाड़ा रहनाल में महिलाओं के लिए एक भव्य एवं प्रेरणादायी कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर महिलाओं का जमावड़ा और पारंपरिक हल्दी कुमकुम सेरेमनी बड़े ही उत्साह और उल्लास के साथ संपन्न हुई। कार्यक्रम का उद्देश्य महिलाओं को स्वास्थ्य, पोषण, आत्मनिर्भरता, सॉफ्ट स्किल्स और सही निवेश योजनाओं की जानकारी देकर उन्हें सामाजिक व आर्थिक रूप से सशक्त बनाना रहा। कार्यक्रम में मुख्य मार्गदर्शक चीफ गाइड के रूप में प्रदीप के मून, माननीय डिप्टी डायरेक्टर सेंट्रल वर्कर्स एजुकेशन बोर्ड, मिनिस्ट्री ऑफ लेबर एंड एम्प्लॉयमेंट, भारत सरकार ने महिलाओं को आत्मविश्वास, कौशल विकास और जागरूकता पर महत्वपूर्ण मार्गदर्शन दिया। साथ ही गजानन पाटिल, प्रोजेक्ट ऑफिसर जागो ग्राहक जागो ने उपभोक्ता अधिकारों और सुरक्षित निवेश की उपयोगी जानकारी साझा की। कार्यक्रम में महिलाओं को बताया गया कि हल्दी कुमकुम केवल परंपरा नहीं बल्कि महिलाओं के सम्मान, स्वास्थ्य और सौंदर्य से जुड़ा एक सांस्कृतिक प्रतीक है। हेल्थ और डाइट एक्सपर्ट्स द्वारा दैनिक जीवन में अपनाने योग्य आसान सुझाव भी दिए गए, जिससे महिलाओं ने कार्यक्रम को अत्यंत लाभकारी बताया। इस सफल आयोजन के लिए श्रीमती प्रियंका अनिकेत पाटिल, सरपंच ग्राम पंचायत रहनाल प्रताप मारुति पाटिल, उप सरपंच सहित सभी ग्राम पंचायत सदस्यों, एडवोकेट मंगेश उबाले, उमेश पाटिल, पंकज नाइक, माधवी गायकवाड़, माधुरी पाटिल, योजना चंबावने, मंदा गवली, प्रथमेश पाटिल, दीपक भोयर, मनीषा भोयर, सुश्री कौस्तुभ माधवी, छाया कांबले, पल्लवी उबाले, प्रदीप पाटिल, सुनंदा वेंडेज, चंदा सुतार सहित सभी सदस्यों ने सक्रिय सहभागिता निभाई। कार्यक्रम के अंत में आयोजकों द्वारा महिलाओं से अपील की गई कि वे ऐसे जन कल्याणकारी कार्यक्रमों में बढ़ चढ़कर भाग लें, अपनी सेहत, आत्मविश्वास और भविष्य को मजबूत बनाएं। आयोजन ग्राम पंचायत रहनाल। यह कार्यक्रम महिला सशक्तिकरण की दिशा में एक प्रेरणादायी और ऐतिहासिक कदम साबित हुआ। सभी मान्यवर और यहाँ पे उपस्थित मेरी सभी नारी शक्ति, आज आपका यहाँ पे कुछ सुनने का मूड नहीं है। सब हल्दी कुमकुम के कार्यक्रम में इतने व्यस्त है। वही बातें कहना चाहूंगी। आज यहाँ पे महिला मेला और हल्दी कुमकुम का समारंभ जो आयोजन कर रहा है वो हमारी ग्राम पंचायत रहनाल के पूरी गांव का कार्यक्रम है। और यहाँ पे सभी जो महिलाएं आई है अपने घर से अपने यहाँ पे जो टाइम ले रही है, तो आप महिलाओं को एक समझना चाहिए कि यहाँ के जो प्रभारी सरपंच है हमारे बंधु प्रताप दादा पाटिल, उन्होंने आज तक बहुत सारे कार्यक्रम इस ग्राम पंचायत के माध्यम से किए हैं। अभी 15 दिन पहले जो अमी भिवंडी का इस नाम से यहाँ पे 15 दिन का कार्यक्रम किया। आप सब लोगों ने इतना अच्छा उसको सहयोग किया, उनको सहकार्य किया और इसी माध्यम से उनको आज भी और प्रेरणा मिल रही है आपके लिए कुछ करेंगे। और आपका कार्यक्रम है तो अगर आप उनको साथ देंगे तो आपको ही उसका लाभ मिलने वाला है। अभी मेरे बात करने से पहले यहाँ पे जिन्होंने भाषण किया इतना अच्छा बात बताई कि हमारे घर में कौन सा खाना चाहिए, हमें क्या परहेज रखनी चाहिए, हमारे बच्चों का भविष्य क्यों खराब हो रहा है। पर आपने वो बात सब शाम करके अगर सुनी तो आपके परिवार को बहुत अच्छा लाभ होने वाला था। और आप अभी भी कोई बात नहीं सुने, थोड़ा अच्छा नहीं लग रहा क्योंकि ये कार्यक्रम आपका है। और अगर आप अच्छी तरह से सुनेंगे तो हमें भी अच्छा लगेगा, क्योंकि हमें भाषण करना हमारी कोई प्रोफेशन नहीं है। आप लोगों को उसका कुछ लाभ होना चाहिए, इसके लिए मतलब तन मन धन से आपके लिए कर रहे तो थोड़ा सा आप सहयोग कर रहे। यहाँ पर हल्दी कुमकुम इन्होंने 7-8 साल से हमेशा करते रहे। आपको एक बात बताना चाहती हूँ कि रहनाल ग्राम पंचायत है, मुझे लगता है कि महाराष्ट्र में इतनी अच्छी ग्राम पंचायत स्टार्ट नहीं होगी। इस ग्राम पंचायत के लिए इस सदस्य के लिए एक बार जोरदार ताली होनी चाहिए। और इसके प्रभारी जो है हमारे प्रताप बाबू, हमेशा यही सोचते हैं कि मेरी जनता की सेवा कैसे करूँ।
उनको कैसे लाभ मिलेगा। और यही सोच के आज तक उन्होंने इतना अच्छा कार्यक्रम किया है। आप सब लोगों को उनके साथ हमेशा रहिए, इतना ही कहती हूँ। थैंक यू। 1500 ते 1700 महिलांचा हा इथं बैठक हॉल आहे. त्या हॉलला आता तुम्ही सांगितलं की याच्या पुढे इथं तोडून हा प्रोग्राम करावा लागेल, परंतु सर नक्कीच यापुढे भिंत तोडाची काही आवश्यकता लागणार नाही. याहून मोठा हॉल देखील आपला बाहेर उपलब्ध आहे. त्या प्रांगणात आपण तो कार्यक्रम घेऊ आणि तुमचं मार्गदर्शन लाभेल अशी आम्हाला आशा आहे. त्या सरांनी आपल्याला मार्गदर्शन भाषणात सांगितलं की महिलांना रोजगार देणार. खरंच सर, या महिलांना आमच्या रोजगाराची आवश्यकता आहे. कारण तुम्ही सांगितलं छत्री बनवणे, रेनकोट बनवणे, या महिलांना शिलाईचं काम येते, त्यांनी नक्कीच आपल्या ग्रामपंचायत मध्ये नोंदणी करावी. कारण सरांनी सांगितलं का इथे मला एक कारखाना उभारायचा आहे. सर, तुम्हाला कारखाना देखील आमच्या महिला ग्राम संस्थेकडे, जी माऊली आमची ग्राम संस्था आहे, त्या संस्थेकडे एक जागा उपलब्ध आहे आणि त्या जागेमध्ये तुम्हाला आम्ही कारखाना उभारण्यासाठी मदत करू. आम्हाला तुम्ही जशी आमच्या महिलांना तुम्ही रोजगार देणार, तसं आम्ही तुम्हाला देखील सहकार्य करून तुमचा कारखाना इथे उभारू आणि आमच्या महिलांना तुम्ही नक्कीच इथं रोजगार उपलब्ध करून द्या. आता मी तुम्हाला विनंती करतो. आमच्या सर्वांची एकच इच्छा आहे की आपण असं म्हणतात आपण गरिबीमध्ये जन्म घेऊ शकतो पण गरिबीत मरू नाही शकत. आणि या गरिबीतून जर आपल्याला श्रीमंतीकडे जायचं आहे तर आपल्याला प्रताप पाटलांसारखे जर आपल्या समवेत असतील तर आपण नक्कीच आयुष्यामध्ये योग्य दिशा बदलू शकतो. कारण मराठीमध्ये म्हणतात दिशा बदलली तर दशा बदलते. आणि त्यामुळे आमची अशी इच्छा आहे एवढ्या ज्या जास्त संख्येने इथे महिला उपस्थित आहेत या सगळ्या महिलांना रोजगार मिळाला पाहिजे. रोजगार उपलब्ध आहे पण रोजगार तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता आमच्याकडे खूप योजना आहेत. त्याच्यापैकी आता आम्ही एक ठाण्याला एक कारखाना सुरू करतोय आणि या कारखान्यामध्ये ऑलरेडी आमच्याकडे 250 लोक काम करतात. माझी अशी इच्छा आहे की आपल्याकडे राहणाऱ्या गावातल्या ज्या महिलांना खरंच कामाची गरज आहे, पैशाची गरज आहे आणि वेळ तिच्याकडे प्रचंड आहे, अशा सगळ्या महिलांना आम्ही त्या आमच्या कंपनीद्वारे जे काम होणार आहे त्या कामाचं काही स्वरूप आपण राहणाऱ्या गावामध्ये त्याचं युनिट स्थापन करूया, जेणेकरून आमच्या बऱ्याचशा महिलांना तिथे काम मिळेल. सगळ्यांना माहित आहे श्रीमंताला पण 24 तास आहे, गरीबाला पण 24 तास आहे. आपण या 24 तास कसं नियोजन करतो याच्यावरती आपलं आयुष्य अवलंबून असतं. आणि त्यामुळे आपल्या सगळ्या महिलांना जर काम पाहिजे तर कामाकरता वेळ दिलाच पाहिजे आणि वेळ देता येतो. काही लोक आयुष्यभर वेळ मिळत नाही म्हणून कारण देत राहतात आणि आयुष्यभर गरीब राहतात. काही लोक काय करतात, या वेळेला गुलाम करतात आणि आयुष्याला पुढे जोमाने यशस्वीतेकडे घेऊन जातात. आमच्या इच्छा आहे सरकार आपल्या परीने काम करतो. आपल्या इथे राहणार गावाने आपल्या इथे जे सगळं जे उभं केलेलं आहे खरंच मला बघून खूप आनंद झाला. मी देशभर फिरतो, देशाच्या बाहेर जातो, त्यानंतर असं जाणवतं की तुमच्या स्थानिक गावामध्ये फार मोठं कुटुंब आहे. तुमचं राहणार गाव, मी एक गाव म्हणणार नाही, हे राहणार गाव एक मोठं कुटुंब आहे. आणि या कुटुंबाची नोंद जर आपल्या सगळ्या महिलांनी एकत्र आलं आणि एक आपण चांगला व्यवसाय केला, आपण सुरुवात केली तर हे राहणार गाव देशाच्या किनाऱ्यावर कुठेतरी आपलं स्थान बळकट करेल आणि ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. म्हणून माझी तुम्हा सगळ्या महिलांना विनंती आहे, आपल्या कामाची नोंद ही आपले माननीय जे पंतप्रधान आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. समस्या आहेत, समस्या येणार आणि जाणार. काही लोक समस्या घेऊन जीवन जगतात, पण आपल्याला जर नेतृत्व असेल तर समस्यांना आपण मार्ग काढू शकतो. आणि मार्ग काढण्याकरता मला वाटतं आपलं सर्व सन्माननीय जे व्यासपीठ आहे ते आपल्या सोबत आहे. आणि त्यामुळे माझी सर्व महिलांना नम्र विनंती आहे, इथे ज्या सगळ्या महिला आलेल्या आहेत सगळ्या महिलांना आपल्याला जे 24 तासापैकी 8 तास आपण काम केलं पाहिजे. मी बऱ्याचदा म्हणतो आपल्या घरामध्ये पुरुष काम करतो आणि स्त्री ह्या कुटुंबाचा सांभाळ करते, पण स्त्रीच्या कामाची कुठेच नोंद होत नाही. घरामध्ये लोक स्त्री उठते, घरामध्ये उशिरा स्त्री झोपते, घरामध्ये शिळ स्त्री खाते आणि घरात शिळ पण तीच खाते. आणि त्यामुळे या स्त्रिया जर आपण घरकामाची जर नोंद केली, आज साधा बघा चपाती बनवायला ठेवा, मुलांना शाळेत सोडायला ठेवा, भांडी मिसळायला ठेवा, या सगळ्या कामाकरता पैसे मोजावे लागतात. मी असं म्हणतो एक एक महिला इथे जी सगळी बसलेली आहे, एक एक महिला कमीत कमी घरामध्ये 15 ते 20 हजाराचं काम करते.
पुढे 15 ते 20 हजाराचं काम करून सुद्धा तिच्या आयुष्यात जी काही जमापुंजी व्हायला पाहिजे ती जमापुंजी योग्य ठिकाणी होत नाही. आणि त्यामुळे आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे की तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात ही जमापुंजी वाढली पाहिजे. प्रताप पाटील सरांनी सांगितलं आमच्या सगळ्या महिला लखपती झाल्या आहेत. मला वाटतं लखपतीपेक्षा जर आपल्यामध्ये जर ताकद आहे, आपल्यामध्ये इच्छाशक्ती आहे आणि जर आपण एकत्र केलं तर मला वाटतं 20-25 लोक 20-25 लाख आपल्या प्रत्येकाच्या नावं उभं करणं ही फार सोपी आहे, पण त्याच्याकरता वेळ द्यावा लागतो. तुम्हाला माहित आहे